अभी हम लोग मुंबई पुणे हाईवे रोड पे है। यहाँ का यहाँ पे बॉम्बे हाईवे रोड पे हम लोग आज का हमारा यहाँ से ब्लॉग चालू है। यहाँ पे इस बार हम लोग यहाँ पे पिंपरी चिंचवड हाईवे पे अम्बेडकर चौक पे हम लोग इस पर रुके हुए हैं। यहाँ पे आंदोलन चालू हुआ है। यहाँ पे ठीक यहाँ का ब्लॉग यहाँ से चालू हुआ है। हमारी मांग है पूरी यहाँ है जो हमारा चालू है। यहाँ पे जो भारत लोग के हैं यहाँ सब साथ में हैं उनके। जो हमारे हिंदू भाइयों लोग के साथ हमेशा कुछ न कुछ घटना घटते रहता है जो भारत सरकार से हमारा चालू है। जो बांग्लादेश में जो हो रहा है हमारे हिंदू भाइयों बहनों पे वो घटना ना हो, इसके लिए हमारे भारत सरकार से विनती है। ये सब हमारे यहाँ के ग्रुप है। यहाँ कुछ लोग यहाँ पे रुके हैं और कुछ हाईवे पे भी रुके हुए हैं। हमारा मांगे चालू रहेगा यहाँ पे भारत सरकार से कि हमारे हिंदू भाइयों बहनों से अन्याय ना हो। यहाँ पे सभी लोग हिंदू भाई सब खड़े हुए हैं हमारे साथ। यहाँ पे भी हमारे भाई सब खड़े हुए साइड पे। यहाँ पे 4 लाइन के बीचों बीच में सब लोग खड़े हमारे साथ दे रहे हुए हैं। दूसरी तरफ भी सब खड़े हुए हैं। अभी आपको वहाँ दिखा दो आगे की तरफ भी। हर जगह के अलग अलग ग्रुप के लोग आ रहे हैं यहाँ पे। आपण खरोखर हा जनजागृतीचा जागा या ठिकाणी पाहिलेला आहे। या आजच्या आंदोलनासाठी तुमच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन तरी होत असतं। जय श्रीराम, वंदे वंदे भारत माता की। आपण गेल्या अनेक दिवसापासून आपल्या हिंदू बांधवांवरती बांगलादेशामध्ये कशा प्रकारचे अत्याचार होत आहेत, हिंदू बांधव भगिनी आपले देवस्थानामधले असणारे पुजारी किंवा संत महंतांच्या वरती कशा पद्धतीने अमानुष त्या ठिकाणी कृत्य केले जात आहेत, आपल्या हिंदू महिलांच्या वरती कशा पद्धतीने अमानुष कृत्य केले जात आहेत बांगलादेशमध्ये। आणि सगळ्यात अतिशय निंदनीय आणि आपल्या सगळ्या हिंदू बांधवांना त्या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे की बांगलादेशामध्ये आपल्या महिला भगिनींच्या हिंदू महिला भगिनींवरती अत्याचार केले जात आहेत। आणि अशा प्रकारचे तसेच गोमातेला त्या ठिकाणी मारलं जात आहे, गोमातेची हत्या केली जाते। असे अनेक वाईट कृत्य या बांगलादेशामध्ये हिंदूंच्या संदर्भामध्ये हिंदूंवरती केले जात आहेत। खरं म्हणजे प्रथमतः मी हे जे काय अमानुष कृत्य बांगलादेशामध्ये चाललेलं आहे आणि हिंदूंच्या वरती विशेष करून चाललेलं आहे, त्या अमानुष कृत्याचा बांगलादेश मध्ये असणाऱ्या हिंदूंच्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये प्रथमतः मी निषेध व्यक्त करतो। आणि मगाशी सांगितलं, खरं म्हणजे आपण सर्वजण हिंदुस्थानामध्ये राहतो, भारतामध्ये राहतो,
आणि भारतामध्ये सुद्धा आपण राहत असताना अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी सहिष्णुतेच्या मार्गाने या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माच्या लोकांना सुद्धा कुठल्याही प्रकारे या ठिकाणी त्यांना अडचण करत नाही, परंतु जाणीवपूर्वक आपल्या हिंदूंना संपवण्याचं कटकारस्थान या ठिकाणी संपूर्ण जगामध्ये साधलेलं आहे। आणि त्यामध्ये बांगलादेशामध्ये जसं कृत्य केलं जात आहे आणि भविष्यामध्ये जर सगळे आपण संघटित नाही राहिलं, आपल्याला सगळ्यांना माहिती काय आपण सगळे एक आहे तो सेफ आहे, म्हणजे आपण सगळेजण एकत्र राहिलो त्यामध्ये जातीपातीमध्ये न डिवाइड होता आपण धर्मासाठी त्या ठिकाणी बांधलं पाहिजे आणि आपला धर्म देव देश आणि धर्म याच्यासाठी आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं। खरं म्हणजे आपण या प्रकारचं वेगवेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी निदर्शनं त्या ठिकाणी केलेले आहे। सरकारच्या माध्यमामधून वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून सरकार दप्तरी सुद्धा आपल्या वेगवेगळ्या मूक मोर्चा असेल किंवा आपलं असं निदर्शन असेल या संदर्भामध्ये लेखी निवेदन जाणार आहे। सरकारचा दबाव बांगलादेशवरती कसा केला जाईल केंद्र सरकारचा तो सुद्धा आपण या ठिकाणी छोट्या छोट्या सभांच्या माध्यमातून मूक निदर्शनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतोय। परंतु एक आवर्जून आपण भारत देशामध्ये असणारे सर्व हिंदू जर प्राचीन आपण काळ बघितला तर जगामध्ये हिंदू संस्कृती ही मोठी मानली जायची आणि हळूहळू हिंदू संस्कृतीला घात करण्याचं पाप या ठिकाणी असे जे काही बांगलादेश सारखे छोटे देश आहे जे ज्याला खायला त्या ठिकाणी त्या देशाच्या लोकांना नाही परंतु धर्मावरती जाणीवपूर्वक घात करण्याचं काम या ठिकाणी बांगलादेशमध्ये या ठिकाणी केलं जात आहे। आणि बांगलादेश मधला हिंदू जरी आमचा बांधव असेल तरी त्या बांधवासाठी आम्ही सगळेजण त्या ठिकाणी उभं राहिलो पाहिजे, नाहीतर भविष्यामध्ये आपल्या देशामध्ये सुद्धा अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण व्हायला वेळ लागणार नाही। आपण बघितलं असेल वेळोवेळी या ठिकाणी सरकारी यंत्रणेच्या माध्यमामधून बांगलादेश घुसखोरांना या ठिकाणी आळा घालण्याचं काम केलं जात आहे, परंतु आपल्या या देशामध्ये आपल्या या शहरामध्ये सुद्धा रोहिंग्यांची कालच आपल्या या ठिकाणचे आमदार शंकरभाऊ जगताप आणि आमदार महेश दादा लांडेंनी सुद्धा त्या ठिकाणी अधिवेशनामध्ये आवाज उचलला आणि कुदळवाडीमध्ये असणाऱ्या रोहिंग्यांचा शोध घ्यायचा। या ठिकाणी बांगलादेश मधले घुसखोर आमच्या शहरामध्ये कसे आले पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी संदेश दिलेला आहे, कालच्या अधिवेशनामध्ये तशा प्रकारे या ठिकाणी दिलेला आहे। आणि आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो आपल्या सर्व हिंदू बांधवांना की आपण गाफील राहू नका, धर्माचं रक्षण करणं पुढच्या पिढ्यांसाठी आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून धर्माच्या रक्षणासाठी कुठल्याही जातीपातीमध्ये न वाटता आपण सगळ्यांनी हिंदू एकच आहे, हिंदू आपण सगळे भाऊ भाऊ आहेत अशा प्रकारची भूमिका घेऊन येणाऱ्या काळामध्ये आपण जर एक संत राहिलो, आपण एक संत राहिल्याच्यामुळे काय चमत्कार होऊ शकतो हे आपण सगळ्यांनी आता गेल्या मागच्या 8-10 दिवसामध्ये बघितलेला आहे आणि त्याचा निकाल सुद्धा आपण या ठिकाणी दिलेला आहे। भविष्यात सुद्धा आपल्या सगळ्यांना जो आपल्यासाठी काम करेल तो कुठलाही पक्ष असो आपल्यासाठी हिंदूंसाठी काम करणार जो असेल त्याच्या मागे ठाम आपण उभं राहिलं पाहिजे। अशा प्रकारची भूमिका घेऊन हिंदूंचं रक्षण करणारा जो असेल हिंदू इसकी जो बात करेगा वही देश पे राज करेगा ही भूमिका घेऊन आपल्या सगळ्या हिंदू बांधवांना बंधू भगिनींना या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आपलं धर्माचं रक्षण करण्यासाठी उभं राहायचं आहे। आणि म्हणून या ठिकाणी मी विनंती करणार आहे आगामी काळामध्ये ज्या ठिकाणी मला तर असं वाटतं आपण सगळ्या बांधवांनी बंधूंनी मोठ्या प्रमाणामध्ये जिथं हिंदूंच्यावरती अत्याचार केले जातात त्या ठिकाणी सगळी कामं बाजूला ठेवून आपण याला प्रायोरिटी नंबर 1 दिली पाहिजे, महत्त्व 1 नंबरला दिलं पाहिजे आणि धर्मासाठी त्या ठिकाणी आपण गेलं पाहिजे, कारण धर्माचं रक्षण करण्यासाठी त्या देवानं आपल्याला या पृथ्वी तलावरती पाठवलेलं आहे। आणि आजचा दिवस आज हा दिवस मानव अधिकार दिवस म्हणून हे आंदोलन या ठिकाणी पिंपरी या चौकामध्ये या ठिकाणी आपण सकल हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी केलेलं आहे। विश्व हिंदू परिषद जरी त्या ठिकाणी नेतृत्व करत असेल तर सकल हिंदू समाजाने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। भविष्यामध्ये सुद्धा आपण सगळेजण एक राहूया आणि सगळे आपल्या धर्माचं रक्षण करूया अशा प्रकारची मी विनंती करतो। आणि पुन्हा बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार केले जात आहेत, अमानुष असे अत्याचार केले जात आहेत, गो मातेवरती अत्याचार केले जात आहेत, आमच्या संत महंतांच्या वरती त्या ठिकाणी त्यांना झाडाला लटकवलं जात आहे, गो मातेला मारून टाकलं जात आहे, महिलांच्या वरती अत्याचार होत आहे। अशा या बांगलादेश मधल्या हिंदूंच्या अमानुष अशा अत्याचाराच्या संदर्भामध्ये मी भारतीय जनता पार्टी म्हणून या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। धन्यवाद।
त्या झाडावरची मुंडकी कशी वेगळी केली जात होती हे आपण ऐतिहासिक दस्तऐवजांमध्ये आपण वाचलंय. परंतु गेल्या काही महिन्यांपासून जर पाहिलं तर अगदी सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा टीव्ही मीडियाच्या माध्यमातून असेल, वृत्तपत्रांच्या माध्यमातून असेल, आपण सगळ्यांनी स्वतः आपल्या डोळ्यांनी पाहिलं की त्या ठिकाणी आपल्या माता भगिनींवरती कसा अन्याय अत्याचार केला जातोय. जसं पूर्वी सांगितलं जायचं की त्याची मोगलाई होती, आदिलशहाचा काळ असेल, मुघलशाहीचा काळ असेल, त्यावेळी ज्यावेळेस अतिउकळत्या तेलामध्ये लहान मुलं किंवा आपल्या आया बहिणींना टाकून तळलं जायचं, त्यापेक्षा अधिक क्रूर अन्याय अत्याचार आता बांगलादेशमध्ये होत आहेत. आत्ताच नामदारांनी या ठिकाणी उल्लेख केला की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी झाडाला लटकवलं जात आहे, बळजुबरीने फाशावर चढवलं जात आहे. जर आपण कुठला आपला धर्म सोडून जर मुस्लिम धर्म जर स्वीकारला नाही तर खरं पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांना माहिती की या घटनेची सुरुवात कशी झाली. तर फक्त एक साधं कारण होतं की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन उभारलं आरक्षणाचं, पण त्या आरक्षणाच्या आंदोलनाच्या पाठीमागून त्या ठिकाणी हिंदू मुस्लिम अशा दंगली भडकवल्या जात आहेत. खरं तर हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे मी बांधवांनो, आणि हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र केवळ बांगलादेशमध्येच नाही तर आगामी काळात हिंदुस्थानमध्ये सुद्धा केलं जाऊ शकतं. आणि त्यासाठीच ती वेळ येऊ नये म्हणून हा हिंदुत्वाचा जागर करण्यासाठी म्हणून आज आपण पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे की 1947 साली भारत आणि पाकिस्तान वेगळं झालं. त्यावेळेस पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे दोन भाग केले गेले आणि त्यावेळेस पाकिस्तानमध्ये सुद्धा हिंदूंची संख्या चांगल्या प्रमाणात होती. परंतु आज 70 वर्षानंतर 75 वर्षानंतर पाकिस्तानमधला हिंदू हा अल्पसंख्य झालेला आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस आजचा बांगलादेश हा त्यावेळेस पूर्व पाकिस्तान म्हणून ओळखला जायचा, त्या पूर्व पाकिस्तानची ज्यावेळेस विभागणी झाली आणि बांगलादेश म्हणून त्याची निर्मिती झाली 1971 साली, त्यावेळेस तेथील हिंदू हा 30% अधिक त्या ठिकाणी राहत होता. परंतु आज 50 वर्षानंतर तेथील हिंदू हा 10%च्या आतमध्ये आलाय. उरलेला 20% अधिक हिंदू कुठे गेला? एक तर त्याला मारलं गेलं किंवा त्याला धर्मांतरित केलं गेलं किंवा त्याला तिथून बांगलादेश सोडून कुठेतरी पलायन करावं लागलं. आणि ही परिस्थिती अगदी आपण काही वर्षांपूर्वी 90च्या दशकामध्ये काश्मीरमध्ये सुद्धा अनुभवली. आज आपल्या असलेल्या हिंदुस्थानमध्ये आपण केरळमध्ये जी परिस्थिती अनुभवतोय, आपल्या पश्चिम बंगालमध्ये अनुभवतोय, आसाममध्ये अनुभवतोय. असे अनेक राज्य जे आहेत त्या ठिकाणी हिंदू बहुसंख्य होता, परंतु तो बहुसंख्य असलेला हिंदू आज अल्पसंख्य त्या ठिकाणी झालेला आहे. आज महाराष्ट्राकडे सुद्धा त्याच नजरेने बघितलं जात आहे. आपल्याला असं सांगितलं जातं की महाराष्ट्र नेला तर राष्ट्र नेले आणि महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा चाले. या महाराष्ट्रामध्ये जो काही संदेश या महाराष्ट्रामधून दिला जातो तो संपूर्ण राष्ट्राला दिला जातो. जी क्रांती घडती ती या महाराष्ट्रामधूनच घडती. म्हणून देशाला दिशा देणारा असा आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामधील हिंदू हा देशाला नक्कीच दिशा देणार आहे. म्हणून साथी बांधवांनो, आज मला या ठिकाणी कळकळीनं फार स्वातंत्र्यवीर सावरकरांची मोठ्या मनापासून आठवण येते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या स्वातंत्र्याच्या आधी सांगितलेलं होतं, मी अनेक वेळा खाजगीमध्ये पण सांगितलं आणि जाहीर भाषणांमध्ये सुद्धा आंदोलनांच्या माध्यमातून सांगितलं. आज पुन्हा एकदा सांगतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं म्हणणं होतं स्वातंत्र्याच्या अगोदर. आज मला या ठिकाणी तरुणाई मोठ्या प्रमाणावर उपस्थित दिसते. सावरकर म्हणायचे की जर माझा तरुण आणि या तरुणांची जी बोट आहे ती बोट जर तरुणांच्या केसांमधून फिरण्याऐवजी जर बंदुकीच्या चापांवरून जर नाही. आपण सर्वांनी नुकतीच आपल्याला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक होऊन गेली आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी आपली बंदुकीवरची चापावरची बोटं न फिरवता ईव्हीएम मशीनवरनं ही बोटं फिरवली आणि त्याच्यावरनं जी काही किमया आपण या संपूर्ण महाराष्ट्रात करून दाखवली ती उद्या जगाने पाहिली. त्यामुळे आपण संविधानाच्या आधारे जे काही चोख उत्तर या लोकशाही मार्गातून द्यायला पाहिजे होते आपण सर्वांनी दिलेले. परंतु बांगलादेशमध्ये सुद्धा असंच एक लोकशाही सरकार होतं
हसीना शेख नावाच्या त्या ठिकाणी पंतप्रधान त्या ठिकाणी उपस्थित होत्या, परंतु या आंदोलनाच्या माध्यमातून हे हसीना शेख नावाच्या सावरकरांनी सांगितलेलं होतं की जर का जगातल्या कुठल्याही जर देशामध्ये कुठल्याही राष्ट्रामध्ये जर हिंदूंवरती जर अन्याय अत्याचार होत असतील तर भारतातल्या हिंदूंनी या इथल्या मुस्लिमांवर दबाव टाकला पाहिजे। तर कुठल्या प्रकारचा म्हणजे काही दशका आधी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी की भविष्यात काही घडणार आहे त्याविषयीचं भाष्य खूप वर्षांपूर्वीच करून ठेवलेलं असतं। म्हणजे ज्याप्रमाणे आज बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतोय, ज्याप्रमाणे हिंदुस्थानमध्ये सुद्धा अनेक वेळा हिंदूंवर अत्याचार होतोय, तर त्यासाठी इथल्या हिंदूंनी इथल्या मुस्लिमांवर दबाव टाकायला आता सुरुवात केली पाहिजे। बांधवांना ती वेळ आलेली आहे। आता या मुस्लिम समाजाच्या पाठीवर मारण्याची वेळ नाही, त्यांच्या पोटावर मारण्याची वेळ आलेली आहे। आणि पोटावर मारायचं असेल तर इथल्या प्रत्येकाने आपल्या प्रत्येक बांधवांनी एक मनोमन आजपासून निश्चय केला पाहिजे की जसं मी मागाशी म्हणालो की जी बंदुकीवरची बोटं फिरणार असती तर स्वातंत्र्य लवकर मिळालं असतं। आज आता आपण आपली स्वातंत्र्य उपभोगतोय, आपली बोटं आपण ईव्हीएम मशीनवरनं फिरवली। आता इथून पुढचं काम आपली जी बोटं आपल्या खिशातल्या ज्या पैशांवरती फिरतायत, आपल्या खिशातल्या नोटांवरती फिरतायत, एखाद्या दुकानात ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस आपला जो QR कोड आपण स्कॅन करतो त्या QR कोडवरती जी आपली बोटं फिरतायत, आता ती बोटं फिरताना आपल्या लक्ष्मीवरची बोटं फिरताना आपण विचार केला पाहिजे की माझा पैसा माझी लक्ष्मी ही फक्त हिंदू आणि हिंदूच्याच फक्त घरात गेली पाहिजे। एकाही मुस्लिमाकडं आपले पैसे आपली धनसंपदा जाता कामा नाही। यांच्या पोटावर मारल्याशिवाय आता हा समाज हा जागेवर येणार नाहीये। त्यामुळे अगदी बिनदिक्कतपणे प्रत्येक हिंदूंनी आज निश्चय केला पाहिजे की माझ्या पैसे माझा व्यवहार हा फक्त हिंदूशीच असेल, ज्याच्या कपाळी भगवा चिळा असेल त्याच्याशीच मी व्यवहार करेल। आणि जे आज मी अनुभवलं, जे आज मी भोगतोय किंवा मी आज जे करणार आहे त्या सगळ्या माझ्या बांधवांनी आज 100 कोटी हिंदूंपर्यंत हा संदेश केला पाहिजे। त्यामुळे बांधवांनो आज मी पुन्हा आपल्या सर्वांना विनंती करतो, हीच ती वेळ आहे, जागृत झालं पाहिजे। आपण लोकशाहीच्या मार्गाने मतदाराच्या माध्यमातून ते दाखवलेलंच आहे, पण इथून पुढच्या काळात सुद्धा आपली एकी दाखवली पाहिजे। त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो आणि थांबतो। बोला भारत माता की जय श्रीराम, जय श्रीराम। देशभरामध्ये निदर्शनं होत आहेत। बांगलादेशमध्ये जो हिंदूंवर अनन्वित अत्याचार चालू झालेला आहे, आज तिथले हिंदू अक्षरशः जीव मोठीत घेऊन पळत आहेत, आया बहिणींवरती अत्याचार होत आहेत। कुठल्याही देशामध्ये अशी परिस्थिती एखाद्या अल्पसंख्याक समाजावर येऊ नये इतकी बिकट अवस्था आज बांगलादेशमध्ये हिंदूंची झालेली आहे। मंदिरं तोडली जात आहेत। एक बाबरी ढाचा जो वादग्रस्त होता त्याला कुठे हात लागला, संबंध जगामध्ये अकांड तांडव वाजलं होतं, पण आज हजारो मंदिरं बांगलादेशामध्ये तोडली गेली, त्याचा कुठेही आज जगभरामध्ये निषेध होताना दिसत नाहीये। आज या हिंदुस्थानमधला हिंदू जर बांगलादेशमधल्या हिंदूसाठी लढणार नसेल तर त्याचा उपयोग होणार नाही। आणि म्हणून बांगलादेश हिंदूंनी एक आत्मशोध बाळगावा, या देशाचा हिंदू हा त्यांच्या बरोबर आहे। एकेकाळी पाकिस्तानची निर्मिती झाली, या पाकिस्तानचे 2 तुकडे करण्यासाठी आमच्याच मिलिटरीच्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि 2 देश तयार झाले। आता बांगलादेश ही आमची निर्मिती आहे। आज त्या ठिकाणी अल्पसंख्याक असलेला हिंदू आज त्या ठिकाणी टक्केवारीमध्ये कमी होत चाललेला आहे। आणि असंच जर त्या ठिकाणी चालू राहिलं तर त्या ठिकाणचा हिंदू संपून जाईल। आणि म्हणून त्या देशाच्या हिंदूंनी जर मागणी केली की हिंदूंना राहण्यासाठी एक वेगळा बांगलादेशमध्ये हिंदू राष्ट्राची निर्मिती करावी, तर त्या बांगलादेशमधल्या एका स्वतंत्र हिंदू राष्ट्रासाठी आमच्या देशाने, आमच्या भारत देशाने त्या मागणीला पाठिंबा दिला पाहिजे। इथं सकल 120 कोटी हिंदू समाज त्या मागणीला पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरेल, हे मोदी सरकारच्या आम्ही लक्षात आणू इच्छितो। आणि म्हणून बांगलादेशमधील हिंदूंना आमचं आव्हान आहे
की त्या ठिकाणी हिंदूंना सुरक्षित राहण्यासाठी एका वेगळ्या देशाची निर्मिती बांगलादेशमध्ये त्यातील हिंदूंनी उचलून देणारी आणि भारत सरकारने त्याला मिलिटरी ऍक्शन पाठिंबा द्यावा. तर हे असंच चालू राहिलं तर थांबले नाही तर येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी पाकिस्तानमध्ये जशी आर्मी घुसवली तशी बांगलादेशमध्ये आपले सैन्य त्या ठिकाणी घुसवून वेगळ्या हिंदू बांगलादेशमधल्या हिंदूंच्या पाठीमागे खंबीर उभे राहत आहोत आणि त्याच्या मागणीला आम्ही यापुढच्या काळामध्ये पाठिंबा देत आहोत आणि केंद्र सरकारला सुद्धा आम्ही जागृत राहण्याचे या ठिकाणी इशारा देत आहोत. आणि लोकदर्शक बघून आणि लोकदर्शक राहून बांगलादेशमधल्या हिंदूंचे हाल आम्ही या ठिकाणी बघू शकत नाही आणि म्हणून लवकरात लवकर केंद्र सरकारने आंतरराष्ट्रीय दबाव आणून तिथला अत्याचार थांबवावा अन्यथा वेगळ्या हिंदू राष्ट्राची निर्मिती बांगलादेशमधील हिंदूंच्या मागणीनुसार त्या ठिकाणी करावी असं या ठिकाणी आम्ही जाहीर आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंदू राष्ट्र. अनेक प्रकारच्या अशा समस्यांना सकल तिथला हिंदू समाज त्रस्त होत आहे आणि याचा निषेधार्थ पूर्ण हिंदुस्थानातून आपण सर्वजण याचा निषेध करत आहोत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण आपल्या सर्वांना हे लक्षात असायला हवं की बांगलादेशच्या हिंदूंसाठी आपण आहोत. पण जर आपण इथे सर्वांनी एकतेने आपल्या राष्ट्राला सनातन धर्माला संस्कृतीला टिकवण्यासाठी जर आपण सदैव एकजूट नाही राहिलो तर तो दिवस आपल्याकडे येईल. आपल्या सर्वांना याची जागरूकता असायला हवी. आजच्या या निषेधासाठी हजारो मेसेजेस फॉरवर्ड झालेले आहेत आणि इथे लाखात येणं अपेक्षित आहे. पण तरीही आपण थोडेच आहोत. पण जे आहोत सगळ्यांना ओरून पुरणार आहोत. आपल्या सर्वांना ही महत्त्वपूर्ण आपण कामगिरी घेतली पाहिजे की आपण घराघरापर्यंत जाऊन सर्व जनतेला जागरूक केलं पाहिजे की ते जिथे आहेत जसे आहेत त्यांना आपल्या सनातन धर्माचा आपल्या सनातन संस्कृतीचा अभिमान असायला हवा आणि या सर्व सनातन धर्माला आणि संस्कृतीला त्यांनी आपल्या दैनंदिन आचरणामध्ये आणलं पाहिजे. आज हजारो आपली मुलं आहेत की ज्यांच्यात माथ्यावर तिलक नाही. अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याच्यासाठी आपल्याला आपला सनातन धर्म आणि या धर्माची माहिती आपल्याला घरोघरी पोहोचवून अजून तीव्रता याची वाढवली गेली पाहिजे. आणि इस्कॉन देवस्थानच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो की आपण इथे आणि संबंध भारतामध्ये आपण या इस्कॉनच्या भक्तांसाठी आणि तिथल्या सकल हिंदूंसाठी आपण सर्वजण असे एकत्र आलेलो आहोत. सदा सर्वदा त्यांच्यासाठी आपण असेच एकत्र येऊ आणि त्यांच्यासाठी आणि तसेच भारतातील तमाम हिंदूंसाठी सुद्धा आपण एक प्रेरणास्थान राहू. हरे कृष्ण. भयानक चालत आले इस्कॉनचे जे अनुयायी आहेत त्यांच्यावरती सुद्धा हल्ले करण्यात आले, त्यांना मारून टाकण्यात आलेले. आज बांगलादेशमध्ये इथे जे काही सांगितलं जातं दरवेळेस की संघ, बजरंग दल, RSS, विश्व हिंदू परिषद जातीयवाद निर्माण करते, ते निर्माण करते. मला त्यांना एवढंच सांगायचंय की बांगलादेशमध्ये ना बजरंग दल आहे, ना भाजप आहे, ना RSS आहे. मग कोण निषेध निर्माण करते? मगाशी धनुभाऊंनी सांगितलं बांगलादेशाचा जो विषय होता तो विद्यार्थ्यांसाठी होता. फक्त विद्यार्थ्यांसाठी आंदोलन चालू होतं. पण आपण पाहिलं तिथल्या आंदोलनाने वेगळा युटर्न घेतला आणि तिथं हिंदूंना टार्गेट करण्यात आलं. तिथल्या ज्या पंतप्रधान होत्या शेख हसीना त्यांना ते सोडून पळून जावं लागलं. आणि अजून एकदा सांगायचं आम्ही का हिंदुत्वादी आहोत आणि आम्ही का या देशाचं कल्याण करू शकतो, या विश्वाचं कल्याण करू शकतो. 56 इस्लामिक कंट्री आहेत, 56. पण शेख हसीनाला 56 इस्लामिक कंट्रीमध्ये त्यांना न्याय भेटला नाही असं त्यांना कळलं आणि एकमेव त्या हिंदुस्थानात सारा घेण्यासाठी आल्या. एवढंच सांगायचंय. दरवेळेस जे महाराष्ट्रामध्ये सांगण्यात येतं महाराष्ट्र हा पुरोगामी आहे, महाराष्ट्र हा पुरोगामी नाही, महाराष्ट्र हा प्रचंड हिंदुत्वादी आहे आणि तो दाखवून दिलेला आहे. या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिलेलं आहे महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. ज्या राजाने स्वतःचं छत्र 5
मुघलशाही असताना स्वतःचं छत्र तयार केलं, हिंदू राजा झाला. हा तो महाराष्ट्र आहे. आपण वेळोवेळी एकत्र येतच राहणार आहे. आणि केंद्र सरकारलाही या निषेधाच्या माध्यमातून एवढंच सांगण्यात येत आहे, बांगलादेश मधले जे काही हिंदू आहेत तिथं आता अशोकजी यलमारांनी जसं सांगितलं, त्यांच्यासाठी एक वेगळं राष्ट्र तयार झालं पाहिजे. मी या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहे. अजून बरेच जण त्यांच्या भावना व्यक्त करतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की जय. भारत माता की जय. बंधू आणि भगिनींनो, गेल्या काही दिवसांमध्ये आपण सगळ्यांनी जे पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे आणि आपल्या डोळ्यांनी जे पाहता येणं अशक्य आहे, अशा टीव्ही पाहण्याची स्थिती आपल्या सर्वांवर निर्माण झालेली आहे. आणि या स्थितीतून आपले सर्व हिंदू बंधू आणि भगिनी ज्या कुठल्या देशामध्ये आहेत, या देशांमध्ये जर अत्याचार होत असतील तर सकल विश्वातील समाजाने एकत्र होणं आणि एक आपली शक्ती उभी करणं आणि त्या शक्तीच्या द्वारे आपण आपलं अस्तित्व हे अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करणं हे अत्यंत महत्त्वाचं होत चाललेलं आहे. बांगलादेशमध्ये निर्माण झालेली स्थिती आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या स्थितीतून बाहेर पडायचं असेल तर त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण व्हावा, या दृष्टिकोनातून आपण आज या आंदोलनाच्या निमित्ताने भारत सरकारपर्यंत आपल्या भावना आपण पोहोचवत आहोत. आणि त्या भावनांचा आदर करत भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर हा दबाव निर्माण करून बांगलादेशमध्ये जे काही अत्याचार चाललेले आहेत, अनाचार चाललेले आहेत, पापाचार चाललेले आहेत, त्यांच्या विरुद्ध एक मोठं पाऊल उचलावं. आणि नुसतं पाऊल उचलून चालणार नाही तर अशा शक्ती, विघातक शक्ती ज्या आहेत यांनी पुन्हा डोकं वर काढू नये, अशा पद्धतीचा एक चपराक आपल्याला बसवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून वेळ प्रसंगी आपल्याला भारताने कठोर निर्णय घेण्याची सुद्धा क्षमता निर्माण व्हावी. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्या सर्व जनतेने आपल्या सरकारच्या पाठीशी राहावं आणि त्या सरकारला पाठबळ देण्यासाठी, त्यांच्या आकांक्षा वाढवण्यासाठी आपल्याला अशा प्रकारची आंदोलनं करावी लागतात. मला या ठिकाणी एवढंच म्हणावंसं वाटतंय की आपण आज ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहोत. आपण प्रत्येकाने जागृत राहिलं पाहिजे. आपण ज्या ठिकाणी राहत आहोत त्या ठिकाणी आपल्या इथे हिंदूंवर काही अन्याय, अत्याचार होणार नाही याची सुद्धा आपण खबरदारी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आज लव जिहादच्या माध्यमातून, लँड जिहादच्या माध्यमातून, मनी जिहादच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे ओट जिहादच्या माध्यमातून जी काही षडयंत्र चालू आहे, या षडयंत्रांना प्रत्युत्तर आपल्याला जर द्यायचं असेल तर आपल्याला हिंदूंचं सुद्धा एक गठ्ठा एकत्र येणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे केवळ आपल्याला एकदा करून चालणार नाहीये. आता विधानसभेमध्ये आपल्या सर्व हिंदू बंधूंनी आणि भगिनींनी जे काही एक दृष्टिकोन दाखवला त्याच्यातून कसं सत्तेचं परिवर्तन होतं हे आपण पाहिलेलं आहे आणि कसा चपराक बसतो हेही पाहिलेलं आहे. परंतु इथून पुढची जवळजवळ 25 ते 30 वर्ष सातत्याने आपल्याला या प्रकारचा उपक्रम हातामध्ये घेऊन आपण सर्वांनी चांगल्या प्रकारचं सरकार आणि चांगल्या प्रकारचं निर्णय क्षमता सरकार निर्माण करण्याचा प्रयत्न आणि विघातक शक्तींना कुठेतरी चेपून टाकण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. आज आपल्या हिंदू धर्मातील अनेक मुलींना पळवून नेलं जातं. मागच्या वर्षीचा आकडा आहे आणि हा सरकारी आकडा आहे, पोलीस डिपार्टमेंटकडून आलेला आकडा आहे. मागच्या वर्षी 45,000 हिंदू मुलींना आपल्या महाराष्ट्रातून केवळ पळवून नेण्यात आलं. आणि तो पळून नेण्यात आलं नाही तर काही मुलींवर काय अत्याचार झाले आपण सगळ्यांनी पाहिलंय.
आणि म्हणून याच्यासाठी जागरूकता जर करायची असेल तर आपल्या हिंदू मुलींमध्ये सुद्धा आपल्याला जागृत केलं पाहिजे. कारण आज एक हिंदू मुलगी जर आपल्या समाजातून बाहेर गेली किंवा तिचं धर्मांतरण झालं तर तिच्यापासून पुढे वाढत येणारे सगळे वंश जे आहेत ते नष्ट होतात. आणि आज आपण ज्या हिंदू धर्मामध्ये जन्माला आलेलो आहोत अशाच आपल्या काही माता भगिनींनी मोगलांच्या काळामध्ये अफजल खानाचा त्यावेळेसचा अत्याचार असेल, शाहिस्ते खानाची स्वारी त्यावेळेस असेल, लाख लाख 2-2 लाख सैन्य त्यावेळेस घेऊन यायचे आणि त्या अत्याचारामधून आपल्या काही पूर्वजांच्या माता भगिनी वाचवल्या आणि त्यांच्या पोटी आपण जन्म घेतला आहे म्हणून आपण स्वतःला हिंदू म्हणून घेत आहोत. आणि म्हणून आपल्या धर्मातली एकही मुलगी परधर्मामध्ये जाणार नाही याच्यासाठी आपल्या हिंदू बांधवांनीच आपल्याला काहीतरी प्रयत्न केला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पाऊल आपण सगळ्यांनी उचलली पाहिजे. अशा प्रकारचे अन्याय अत्याचार करणारे जे विधर्मी लोक आहेत त्या विधर्मी लोकांना कधीतरी एकदा धडा शिकवण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. शेवटचा एक मुद्दा आपल्या पुढे मी महत्वाचा अत्यंत मांडणार आहे. आज या विधर्मी लोकांमध्ये खुमखुमी का वाढलेली आहे याचं जर कारण तुम्ही जर निर्देशन केलं असेल, जर त्याचा थोडासा अभ्यास केला असेल तर या विधर्मी लोकांची लोकसंख्या आता बऱ्यापैकी वाढत चाललेली आहे आणि ते रोज कॅल्क्युलेशन करत असतात, रोज गणतात किंवा देवसंघ झालेली आहे. आता बोर्डाचा प्रश्न असेल, वक्फ बोर्ड 1954 साली स्थापन झालं बंधूंनो, पण तेव्हापासून 2014 पर्यंत नव्हे 2020 पर्यंत त्यांनी कधीही आवाज उठवला नव्हता, कधी त्यांनी असं काय केलं नव्हतं. परंतु आता त्यांना कॉन्फिडन्स आलेला आहे, त्यांना आत्मविश्वास आलेला आहे की आता आमची संख्या वाढलेली आहे आणि आमची षडयंत्र आम्ही यशस्वी करू शकतो. आणि म्हणून जे तरुण या ठिकाणी हिंदू बंधू आहेत आणि भगिनी आहेत ते आपल्या सर्वांना अशी विनंती करणार आहे की आपल्याला सुद्धा लोकसंख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून आज आम्हाला 1960 साली हमको हमारा नारा दिला आणि फक्त हिंदूंनी पाळला. 2-3 पिढ्यामध्ये हम दो हमारे दो होते, आता हम दो हमारा एक आणि आताच्या पिढीमध्ये हम दो और हमारा कुछ भी नाही. ही हिंदूची परिस्थिती झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्या तरुणांना विनंती करणार आहे, आमची मंदिरं मठ संस्था आपल्या मुलांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत. तुम्हाला मुलं सांभाळता येत नसतील तर मंदिरांच्या ताब्यात द्या, परंतु लोकसंख्या आपल्याला अत्यंत महत्वाच्या पद्धतीने वाढवली गेली पाहिजे, तरच हे अन्याय आणि अत्याचार आपल्याला वाचवता येतील आणि त्याच्यातून आपल्याला वाचता येईल. आज आपण एकच मुलगा किंवा मुलगी काढतो, अख्ख्या जगामध्ये बिचारी एकटा आणि एकटीच फिरत असते, तिच्या मदतीला कोणी नसतं आणि अशा याच्यामध्ये ती वाहत जाते. आणि म्हणून आपल्याला यावर सुद्धा अत्यंत महत्वाचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज या बांगलादेशमध्ये ज्या चाललेल्या ज्या काही अत्याचार आहेत या निमित्ताने आपण एकत्र आलेलो आहोत, परंतु मी असं आपल्याला सर्वांना विनंती करणार आहे, फक्त काही निमित्तानेच आपण एकत्र येऊ नये, तर आपण ज्या ज्या सोसायटीमध्ये राहतो आहोत, ज्या ज्या संस्थेमध्ये आपण राहत आहोत त्या संस्थेमध्ये आपण दर आठवड्याला एकत्र मिलनाचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. आपल्या प्रत्येक सोसायटीमध्ये हिंदू बंधू आणि भगिनी एकत्र आल्या पाहिजेत. प्रत्येक सोसायटीमध्ये संस्कार वर्ग लहान मुलांसाठी सुरू करा. प्रत्येक सोसायटीमध्ये तरुण मुलं आणि मुलींसाठी कुटुंब प्रबोधनाची कार्यक्रम सुरू करा आणि त्याच्यातून एक मोठं अभियान या हिंदूंना बंधू बंधुगिनींना एकत्र ठेवण्यासाठी आपण जर करू शकलो तर निश्चितपणाने पुढच्या काही दिवसांमध्ये जे काही षडयंत्र येतील त्यांना आपल्याला सशस्त्र अशा पद्धतीने आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. याची सुद्धा व्यवस्था आपण करण्याचा प्रयत्न करूया. त्या ठिकाणी बोलण्याची जी संधी प्राप्त करून दिली त्याचा प्रत्येक शब्द आपण या कानाने ऐकून त्या कानाने सोडू नये आणि तो आपल्या मेंदूमध्ये चिंतन करण्यासाठी घेऊन जावा आणि त्या दृष्टिकोनातून आपण सर्वजण एकत्र मिळून प्रयत्न करूया. हाच आपल्या भारतीय हिंदू भारत भूमीला हा एक मोठा संदेश आपण देऊया. आणि 26 जानेवारीला प्रत्येक सोसायटीमध्ये भारत माता पूजनाचे कार्यक्रम आपल्याला कसे करता येतील त्या निमित्ताने पुन्हा आपल्याला एकत्रीकरण करायचे. असे छोटे छोटे उपक्रम आपण शोधून काढूयात आणि त्याचा उपयोग हिंदू एकता याच्यासाठी आपण करण्याचा प्रयत्न आपण करूयात. या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो. जयतु 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 जय श्रीराम जय जय श्रीराम. भारत माता की भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. वंदे वंदे वंदे. जय हिंद जय महाराज.
सर्व हिंदू बंधू भगिनी माता भगिनी सर्व हिंदू समाज एकवटलेला आहे. खऱ्या अर्थानं बांगलादेशामध्ये जे हिंदूंवर अत्याचार चाललेले आहेत त्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी सर्व हिंदू समाज बंधू भगिनी सर्व इथे उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो. हा समाज एकवटलेला आहे. हिंदूंची ताकद हा जनसागर समोर दिसत आहे. खऱ्या अर्थाने हिंदूंवर होणारे अत्याचार त्या अत्याचाराला निषेध करण्यासाठी आपण एकत्र आलो. हा हिंदू समाज एकवटलेला आहे. हिंदूंची ताकद ही समोर ही दिसत आहे. या पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व नागरिक याच्यात उपस्थित झालेले आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये चीड निर्माण झालेली आहे. ही चीड हा निषेध दाखवण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. हा हिंदू जागृत झालेला आहे. बांगलादेशामध्ये जे अत्याचार झालेले आहेत, अमानुष अत्याचार झालेले आहेत, तिथे जे इस्कॉनचे जे चिन्मय दास आहेत त्यांना अटक केलेली आहे. त्यांनी चांगल्या प्रकारे सनातन धर्म चांगला संस्कार वर्ग त्याच्यात चालवलेला आहे. इस्कॉनच्या माध्यमातून सर्वांची सेवा करण्यासाठी लोकांची सेवा करण्यासाठी त्यांनी एकत्र काम चालू केलेलं आहे. पण तिथल्या देशातील त्या लोकांनी तिथल्या अधिकाऱ्यांनी काय केलेलं आहे तर त्यांना आतंकवादी घोषित केलेला आहे. तो हिंदू समाजासाठी लोकांच्या कल्याणासाठी काम करतो त्या माणसाला आतंकवादी ठरवलं जातं. जो माणूस चांगलं काम करतो त्याला आतंकवादी ठरवलं जातं. चांगल्या माणसावर अन्याय होतो म्हणून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे. त्यांच्यावर जो वकील नेमलेला होता त्या वकिलाची सुद्धा त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे आणि तो वकील सुद्धा वकिलाला डॉक्टर ऍडमिट केलेला दवाखान्यामध्ये. इतका अत्याचार चाललेला आहे. जसा 1971 साली इंदिरा गांधी यांनी ज्या वेळेस पाकिस्तानवर हल्ला केला तिथे होणारा अत्याचार हिंदूंवर होत होता, तिथल्या मुसलमानांवर अत्याचार होत होता, तेव्हा इंदिरा गांधींनी त्यांच्यावर अटॅक केला. पण आपण इतकं चांगलं सहकार्य करून सुद्धा आपल्या हिंदू बांधवांवर, दलित बांधवांवर, ख्रिश्चन बांधवांवर अत्याचार चाललेला आहे. आपण किती सहन करायचं? आता तुम्ही सांगितलं, आपल्या मित्रांनी सांगितलं, इव्हेंटच्या माध्यमातून आपण करून दाखवलेले. आता येणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेची निवडणूक असेल, स्थानिक स्वराज्याची निवडणूक असेल, त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपली ताकद ईव्हीएमच्या माध्यमातून दाखवली पाहिजे. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. अन्याय अत्याचाराचा मी निषेध करतो. मी धन्यवाद करतो आणि तुम्ही माझे 2 शब्द ऐकून घेतले त्याबद्दल धन्यवाद करतो. अशाच पद्धतीनं एकवटला जाईल हेही या चित्रात दिसतं. मागणी काय आपण 1200 वर्ष सहन केली आणि त्या अत्याचाराची परिसीमा गाठल्यानंतर या मातृभूमीवर देवाची पुन्हा कृपा झाली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी तोच 1200 वर्षाचा अत्याचार आणि अन्याय त्याच्याच छातीमध्ये भगवा रोवून तो अत्याचार पुन्हा पडताळून लावलेला आहे. आता पुन्हा तो मावळा आपल्याला जिवंत करायची गरज पडलेली आहे. भावांनो, बांगलादेशमध्ये जो अत्याचार चाललाय ना तो फक्त बांगलादेशमध्ये नाहीये, त्याच्या जुन्या काळापासून प्लस अफगाणिस्तानापासून खंडखिंडीपर्यंत, नंतर निर्माण झालेल्या पाकिस्तानामध्ये, नंतर निर्माण झालेल्या बांगलादेशमध्ये इथं सगळ्यांकडनं हिंदूंचं एकतर पलायन झालंय, अन्यथा त्यांना मारून त्यांचं कन्व्हर्जन करण्यात आलेलं आहे. तोपर्यंत हे होत आहे, तोपर्यंत तोपर्यंत तुम्ही हे सगळे अत्याचार अन्याय सहन करताय, तोपर्यंत हा अत्याचार अन्याय होत राहील. मला सांगा, याच्या आधी हा अत्याचार झाला, पण आज जमेची बाजू ही आहे की या हिंदुस्थानामध्ये बांगलादेशचा हिंदू आहे म्हणून मला
मला त्याचं काही घेणं देणं नाही, किंवा पाकिस्तान मधला हिंदू आहे म्हणून मला त्याचं काही घेणं देणं नाही, असं आजपर्यंत एक विचारसरणी हिंदूंमध्ये होती. ही एक जमेची बाजू अशी की आता संबंध हिंदुस्थान पेटून उठलाय. बांगलादेश मधला असेल, पाकिस्तान मधला असेल, नाही तर जगातल्या पाठीवर कुठेही हिंदू असेल, त्या हिंदूंवर अत्याचार झाला तर तो हिंदुस्थानचा हिंदूला वाटतं तो माझ्या भावावर अत्याचार झालाय. ही सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. आणि यासाठी भगवत सरकार या केंद्रामध्ये असणं गरजेचं असतं, ज्याचं फलित आपल्याला आता आज दिसतंय. ही सुरुवात आहे भावांनो. या सुरुवातीतून आपल्याला कुठेतरी चांगला इतिहास घडवायचा आहे. 1200 वर्ष मुघलांची आपण गुलामगिरी लाथोडून लावलेला हा महाराष्ट्र आहे. इथून जगाला प्रेरणा मिळेल असं क्रांती घडलेली आहे. आणि पुन्हा त्या क्रांतीची गरज आता आपल्या सर्वांना गरजेची आहे. स्वतःपासून हिंदुत्ववादी व्हायला पाहिजे. बांगलादेशमध्ये जो अत्याचार झालाय आणि जी काय अल्पसंख्याक लोक आपली उरली त्यांनी सुद्धा जोपर्यंत गळ्यापर्यंत आहेत नव्हतं तोपर्यंत शांत होते. आज सगळे 18 पगड 12 बलुतेदार हिंदू समाज एकत्र आला आणि आपण बघितलं की बांगलादेशमध्ये करो किंवा मरो या विचार घेऊन हा संबंध बांगलादेशमध्ये त्यांनी मोठा मोर्चा काढला आणि तिथल्या दुश्मनांच्या पायाखालची वाळू सरकली. आज या देशामध्ये सुद्धा आपल्याला फक्त संख्येने जरी जास्त असलो तरी मनाने आपण ज्या एकत्र नाही आहोत ते मनाने एकत्र येण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. आणि यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आचार आणि प्रसार आपल्याला करावा लागेल आणि हिंदू म्हणून आपल्याला एकत्र राहावं लागेल. आज जी संख्या जमली आहे ना याबद्दल शोकांतिका वाटते की याच देशामध्ये ज्या वेळेस अफगाणिस्तानामध्ये अमेरिकेने हल्ला करून तिथल्या आतंकवादी अतिरेक्याला खलास केला होता, त्या आतंकवाद्याचा खलास केल्यानंतर किंवा कारवाई चालू होती तर आपल्या इथल्या जिहादी वृत्तीच्या लोकांनी 50 ते 80 हजार लोक एकत्र जमून मोठा मोर्चा काढला होता आणि तिथे तो लादेनच्या समर्थनार्थ आपल्या भारतामध्ये आंदोलन निघलं होतं. रजा अकॅडमीमध्ये आंदोलन निघलं. काय कारण होतं? कुठलेही कारण त्याला विचारांना धरून नव्हती, फक्त धर्म म्हणून होती. त्यामुळे लक्षात ठेवा या देशाचा झेंडा तिरंगा आहे पण या देशाचा आत्मा भगवा आहे. या देशाचा आत्मा भगवा आहे. या देशातला धर्म जर हिंदू धर्म जर कमी झाला तर या देशाचा तिरंगाही राहणार नाही आणि हिंदूही राहणार नाही आणि फक्त अत्याचाराचं अवडंबर माजेल. त्यामुळं आपल्याला आता धर्म म्हणून कुठेतरी एकत्र आलं पाहिजे. 18 पगड 12 बलुतेदारांना छत्रपतींनी एकत्र करून नाव दिलं फक्त मावळा. तुमची आमची जात नाही. आपल्या खांद्यापेक्षा आपली छाती उंच नसते. मध्यंतरी आपण सांगितलेलं आहे की हिंदू म्हणूनच आपण आता बाहेर पडलं पाहिजे घराच्या बाहेर, तरच आपली एके ठिकाणी अस्तित्व टिकेल. ही अस्तित्वाची लढाई आहे. आज बांगलादेशमध्ये, पाकिस्तानमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये, केरळमध्ये आपण अवस्था बघतोय. हा म्हणता 20% 15 वरून 10 वरून 5 आणि 5 वरून 2% आलेले अजून किती दिवस झोपणार आहोत आपण. आपल्याला आता धर्म म्हणून एकत्र आलं पाहिजे आणि छत्रपतींचा वारसा आपल्याला चालवणं गरजेचं आहे. आम्ही तुमच्यावर अत्याचार करणार नाही पण आमच्यावर अत्याचार झाला तर तुम्ही आयुष्यात परत अत्याचार करू शकणार नाही एवढे आम्ही तुम्हाला तुमच्यावर हल्ले करू हे दाखवून दिलं पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. त्यानंतर आपल्या सर्वांच्या उपस्थितांच्या वतीनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काय जात आहे. परंतु एक सूचना आता या ठिकाणी आली की आपण जे भाडेकरू या ठिकाणी ठेवतो किंवा जे कुठले आपण त्यांना कुठल्याही प्रकारचा व्यवहार करतो तो व्यवहार सुद्धा त्यांच्याशी टाळायचा. कुठल्याही प्रकारचे भाडेकरू मुस्लिम समाजाचे आपण या ठिकाणी ठेवणार नाही. कारण ज्याप्रमाणे आता आपण ज्या आपल्या हिंदू देवी देवतांची पूजा करतो त्या प्रत्येक हिंदू देवी देवतांच्या हातात शस्त्रास्त्र आहेत. आतापर्यंत त्यांचे आपण पूजन करतो परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा अंगीकार करत नाही. ज्या श्रीकृष्णावरती ज्या श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्णाने आतापर्यंत आपल्याला प्रेम भावना करुणा शिकवली परंतु आता सुदर्शनचारी श्रीकृष्णाची पूजा करण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे सर्व बांधवांनी एक शेवटची विनंती लक्षात ठेवावी आणि यापुढे गेली 100 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, गेली 60 वर्ष विश्व हिंदू परिषद, गेली 40 वर्ष बजरंग दल या हिंदुस्थानामध्ये अखंड हिंदुत्वासाठी काम करते. ज्या कुणी हिंदू समाजातील बांधवांना या संस्था संघटनांना स्वतःला जोडून घ्यायचंय, या हिंदुत्वाचा धागा व्हायचंय तरी कृपया त्यांनी आपापल्या भागातील हिंदुत्वादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना संपर्क करावा. आता मी अखेरची विनंती करतो की या आंदोलनाचा हा शेवट निषेध हेमंतराव हरोरे यांनी करावा. बोलो भारत माता की जय. भारत माता की जय. जय श्री राम.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय। अखिल हिंदू समाजाच्या वतीने झालेल्या या आंदोलनाचा समारोप जो या कार्यक्रमाची सांगता करण्याच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या समोर उभा आहे। कुणीतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने नाही तर एक स्वयंसेवक म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर बोलतो आहे। समाज म्हणजे संघ आहे, संघ म्हणजे समाज आहे आणि या सगळ्या विषयाचा विचार करत असताना बांगलादेशामध्ये चाललेल्या अत्याचाराच्या संदर्भात आवाज उठवावा असं आज देशभरामध्ये ठरलेला कार्यक्रम असल्यामुळे आपल्या सगळ्यांच्या वतीने मी काही मुद्दे आपल्या समोर ठेवतो। आज मानव अधिकार दिन असल्यामुळे आणि हा मानव अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून दिलेला असल्यामुळे मी प्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो मानव अधिकार आपल्या देशात आहे तो सर्व देशात मिळालाच पाहिजे अशी प्रमुख भूमिका या निमित्ताने आपल्या समोर ठेवतोय। बांगलादेशामध्ये या 1971 साली झालेल्या युद्धामध्ये ज्या महिलेला माननीय अटलजींनी दुर्गा म्हटलं, त्या इंदिरा गांधींनी केलेला जो युद्ध आहे त्या युद्धाला सगळ्यात जास्त जर अस्त्रीदांना मदत करण्यामध्ये कोणी प्रयत्न केले असतील तर मित्रांनो इस्कॉनच्या मंदिराने दररोज 3 लाख लोकांना जेवू घालण्याचं अन्नदानाचं पुण्य ते हिंदू संस्कृतीमध्ये आहे जे त्यांनी केलं होतं। ज्या दिवशी हसीना पळून आल्या त्यांना केंद्रबिंदू आपल्या भारतात मिळाला, त्या हसीना तिकडनं युनूसच्या माध्यमातून जो आंदोलन झालेला आहे विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा परिणाम म्हणून त्या देशातला सरकारला मागे जावे लागले, त्यांना अटक करण्याची भूमिका असल्यामुळे त्यांचं संरक्षण सुद्धा आपल्याच देशामध्ये केलेलं आहे। कारण भारतीयांच्या बद्दल देशभरामध्ये नव्हे तर जगभरामध्ये जो भाव माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो केलेला आहे त्याचा एक विशेष परिणाम आपल्याला दिसतोय। आपल्याला सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट कोणती आहे तर आजच मानव अधिकार दिनाच्या निमित्ताने आपल्या देशाचे प्रतिनिधी खलिता नाही पाठवला, खलिता पाठवलेला नाहीये, मेसेज पाठवलेला नाहीये तर बांगलादेशाच्या प्रतिनिधींनी समोरासमोर बोलून हे काढ थांबवा अन्यथा याचा विचार करावा लागेल असं स्पष्ट भूमिका आपल्या पंतप्रधानांच्या वतीने त्या देशात जाऊन जाण्याचं सामर्थ्य या सर्व लोकांच्या देशभरातल्या उपस्थितीमुळे निर्माण झालेला आहे। या सगळ्या परिणाम हिंदू समाजावर झाल्याशिवाय राहणार नाही। या सर्व लोकांना मी अत्यंत आदरपूर्वक नमस्कार करतो की जे जमा झालेले आहेत ते लाखोपेक्षा जास्त आहेत, हजारोपेक्षा जास्त आहेत। अनेक कार्यकर्त्यांची आतापर्यंत खरं सांगायचं तर बांगलादेश हा आमचाच आहे, कारण ढाका राजधानी आमची आहे। या ढाकेमधल्या बलम असलेल्या रेशमाला यांनी साडी करून काळी पेटीत घातलं। या सगळ्या मंडळींच्या बाबतीमध्ये आक्रमकांनी त्या रेशीम पकडणाऱ्या लोकांचे हातपाय तोडलेले, तेच इंग्रज, तेच आक्रमक आणि तेच आपल्याला या सगळ्या विषयामध्ये एका विशिष्ट जातीमध्ये घेऊन जाणार। ते जातीच्या वर उठून हिंदू समाज एकत्र राहावा यासाठी हा चाललेला महायज्ञ आपण सर्वजण या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजापर्यंत आणि देशापर्यंत
नव्हे जगभरापर्यंत आपला हा निषेध नोंदवावा एवढीच विनंती करतो. 3 वेळेला निषेध 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 असं ओरडावं. निषेध निषेध निषेध. धन्यवाद. आज का हमारा इंद्री खत्म हो चुका है. अभी हम यहाँ से सब जा रहे हैं. यहाँ में 2 चीज़ें आज का कार्य यही खत्म हो चुका है. फिर मिलेंगे 26 तारीख को बाद. एक बाजू में बहुत इसके बाद